मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की काही ना काही थंड हवं असतं आणि त्यातही विकतचं आणून देण्यापेक्षा घरीच बनवून दिलं तर ते जास्त आवडतं. नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण मँगो आईस्क्रीम घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर एवढं फुल क्रीम दूध घेते. शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करायचा आणि यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, म्हणजे आपली आईस्क्रीम छान होते. आता हे जे अर्धा लिटर दूध आहे त्यातलं 3 टेबलस्पून दूध एका वाटीमध्ये काढून मी बाजूला ठेवते आणि राहिलेलं जे दूध आहे ते गॅसवरती गरम करायला ठेवते. आता दूध चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला. दुधाला उकळी आली की मग आपण यामध्ये साखर घालूयात. तर साधारण अर्धा लिटर आपलं दूध असेल तर त्यासाठी अर्धा कप एवढी आपल्याला साखर लागते. जर तुम्हाला कमी गोड आईस्क्रीम आवडत असेल तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता. आता यातली साखर आपल्याला पूर्ण विरघळू द्यायची. गॅसची फ्लेम कमी करते आणि कमी गॅसवरती हे दूध मी असंच तापू देते. आता तोपर्यंत आपल्याला आपण जे वाटीमध्ये काढलेलं दूध होतं त्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचे. यासोबतच यामध्ये 1 टेबलस्पून GMS पावडर घालायची आणि पाव टीस्पूनपेक्षा अर्धे आपल्याला म्हणजे 1/8 टीस्पून CMC पावडर घालायची. यासोबत यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर घालते आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेते. तरी आपल्याला डायरेक्ट गरम दुधामध्ये न घालता या पद्धतीने वाटीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मग दुधामध्ये घालायचे. यामुळे दुधामध्ये याच्या लम्प्स होणार नाहीत आणि छान आपलं दूध मस्त क्रीमी होईल. आता हे व्यवस्थित या पद्धतीने मिसळून घेतलं. त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपलं जे दूध आहे तेही आता छान गरम झालेलं आहे. त्यातली साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे. आता यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवर घालून ठेवलेलं जे दूध आहे ते घालायचे या पद्धतीने आणि सतत हलवत आपल्याला याला पुन्हा आणखी 4 ते 5 मिनटं उकळून घ्यायचे. यातलं जे कॉर्नफ्लॉवर आहे ते व्यवस्थित शिजायला हवं आणि या स्टेजला याला सतत हलवणं देखील खूप गरजेचं आहे. कॉर्नफ्लॉवर पातेल्याच्या तळाशी लागू शकतं आणि मग आपली आईस्क्रीम खराब होऊ शकते. त्यामुळे याला सतत हलवत फक्त 5 मिनटं पुन्हा गरम करून घ्यायचं आहे. 5 मिनटामध्ये याला छान थिकनेस येतो आणि यामध्ये मी GMS आणि CMC पावडर वापरलेले आहे. कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळते. आणि जर तुम्हाला GMS CMC वापरून आईस्क्रीम बनवायची नसेल तर त्याच्याही बऱ्याच आईस्क्रीम मी याअगोदर शेअर केलेल्या आहेत. प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. भरपूर वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धतीचे आईस्क्रीम आहेत त्यामध्येही. आता पुन्हा मी हे दूध 5 मिनटं उकळून घेतलेले आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी ठेवायचं आहे. दूध छान आपलं घट्ट झालेलं आहे. गार झाल्यानंतर आणखी घट्ट होतं. आता हे व्यवस्थित गार झालं की एका डब्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे. दूध पूर्ण आपल्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि मगच डब्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता याला झाकण लावूयात आणि 6 ते 7 तास आपण हे फ्रीझरमध्ये ठेवूयात. 6-7 तासामध्ये हे व्यवस्थित सेट होतं. बघू शकता हे छान फ्रीज झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता याला या पद्धतीने आपल्याला चमच्याने किंवा चाकूने कट करून घ्यायचे किंवा त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत म्हणू शकता तुम्ही. चाकूच्या साहाय्याने मी याला असं डिमोल्ड करते, काढून घेते एका पातेल्यामध्ये आणि याला आपल्याला बीटरच्या साहाय्याने बीट करून घ्यायचं आहे. पण हे जेव्हा थंड असेल, एकदम चिल्ड असेल तेव्हाच याला बीट करायचे. जर तुम्ही याला पुन्हा लिक्विड होऊ दिलं किंवा हे मेल्ट झाल्यानंतर जर बीट केलं तर आईस्क्रीम तेवढी चांगली होणार नाही. त्यामुळे हे अगदी थंड असताना याला या पद्धतीने बीट करून घ्यायचे. जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुम्ही घालू शकता आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. तशी आईस्क्रीम छान होते. फक्त बीटर जर असेल तर यामुळे आपली जी आईस्क्रीम आहे ती डबल किंवा 3 पट तयार होते. याचं जे व्हॉल्यूम आहे ते जास्त होतं. मिक्सरमध्ये तेवढं होणार नाही, पण चव खूप छान होते त्यानेही. तर बीटर नसेल तर तुम्ही ती पद्धतही वापरू शकता. आता बीटरच्या साहाय्याने मी याला छान बीट करून घेणार आहे. बघू शकता आपण अर्धा लिटर दुधाचीच आईस्क्रीम बनवतोय, पण जवळपास 1.5 ते 2 लिटर आपली आईस्क्रीम तयार होते एवढ्या दुधापासून. आता हे छान बीट करून झालंय. आता यातलं जे अर्धं बॅटर आहे किंवा अर्धा हा जो बेस आहे आईस्क्रीमचा मी काढून ठेवते आणि अर्ध्याच बेसची आईस्क्रीम बनवते. इथे अर्धाच बेस घेतलेला आहे मी. त्यामध्ये आपण
मँगो प्युरी घालूयात. 2 छान हापूस आंबे घ्यायचेत, त्याला धुवून घ्यायचे स्वच्छ आणि त्याचे तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये छान ते फिरवून घ्यायचे. तर सुरुवातीला मी एकाच आंब्याची प्युरी यामध्ये घातलेली आहे. तुम्ही गरजेनुसार घालू शकता. मी यामध्ये कुठलाही इसेन्स वापरत नाही किंवा इमल्शनही वापरत नाही. फक्त मँगो प्युरी वापरते. आंबा जर चांगला असेल चवीला आणि रंगाला, आपली आईस्क्रीम दिसायलाही छान दिसते आणि चवही खूप छान होते. आणखी मी यामध्ये पुन्हा एका आंब्याची प्युरी करून घालते. गरजेनुसार वापरू शकता तुम्ही. फक्त जो आंबा आहे तो गोड असायला हवा, चांगल्या चवीचा हवा. जर आंबा आंबट असेल तर जेव्हा तुम्ही प्युरी बनवता त्यामध्ये थोडी साखर घालून तुम्ही याला बनवू शकता. किंवा जसं आपण आम्रखंड बनवताना याची जी प्युरी तयार केली आणि त्याला शिजवून घेतलं, त्या पद्धतीने तुम्ही प्युरी तयार करून घेऊ शकता आणि थंड झाल्यावर यामध्ये घालू शकता. तर बघू शकता इथे मस्त आपलं हा जो आईस्क्रीमचा बेस आहे मस्त तयार झाला आहे. रंगही खूप छान आला आहे. कुठलाही आपण यामध्ये फूड कलर वापरलेला नाही, अजिबात यामध्ये इसेन्सचाही वापर केलेला नाही. आता हे आपण सेट होण्यासाठी ठेवूयात. तर इथे मी काचेचा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे ट्रान्सफर करूयात. यामध्ये या पद्धतीने तुम्ही मँगोचे आंब्याचे तुकडे करून तेही घालू शकता. ऑप्शनल आहे, पण आईस्क्रीम खाताना छान लागतात. वरतूनही मी थोडे छोटे छोटे तुकडे करून ते घालते, पण बऱ्याचदा हे सेट झाल्यानंतर खूप कडक होतात, त्यामुळे तुमची चॉईस आहे. नाही घातले तरीही चालेल. आता याला थोडंसं टॅप करून घ्यायचे, झाकण लावायचे. आता हे आपल्याला रात्रभर किंवा कमीत कमी 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता आपली आईस्क्रीम इथे खूप मस्त सेट झालेली आहे. स्कूप करून दाखवते. मस्त सेट झाली, अजिबात यामध्ये आईस क्रिस्टल्सही जमा झालेले नाहीत आणि चवही खूप छान लागते. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.